आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. शब्दांचीच शस्त्रे अस्त्रे करू. शब्द हे आमचं जीवन आहे. शब्द हे असंच नाही आहे, तर शब्द हाच देव आहे. ही संकल्पना मानणारे जगद्गुरु तुकोबार आहे. परंतु जेव्हा संतांचं गुणवर्णन येतं, तेव्हा या संतांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांना शरण जातात. शरण शरण हनुमंता, शरण शरण एकनाथा आणि इतर सर्व संतांना मौलिक ज्ञानोबारायांना सुद्धा म्हणतात, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरे. संतांप्रती संपूर्ण शरण, कृतज्ञता, त्यांच्या कार्याची महती गात गात त्या मार्गानं मार्गक्रमण करणारे हे तुकोबाराय आहेत. आणि अशा या संतांचं जेव्हा वर्णन करायला येतं, पुरेपूर वर्णन तुकोबाराय करतात. आणि अजून सुद्धा या वर्णनाच्याही पलीकडे तुम्ही आहात. तुम्ही इतके काही श्रेष्ठ आहात की तुमचं वर्णन करत करत ते वर्णन मला अखंड करत राहावं असं वाटतं. परंतु महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचं व्यक्तिमत्व इतकं व्यापक आहे की तुकोबाराय सांगतात की काय वाणू आता न पुरे ही वाणी. आणि मग शेवटी काय आहे, वाणी वर्णन करतच राहणार, परंतु वाणीलाही मर्यादा येऊ शकतात. असं तुमचं वर्णन आहे, असं तुमचं जीवन आहे. आणि या जीवनाकडे बघितल्यानंतर सर्वोत्तम कृती जी आहे, मस्तक चरणी ठेवीत असं आहे. तुमच्या चरणावर मस्तक ठेवण्याशिवाय इतर कुठलीही कृती, तुमच्या ज्ञानाला संपूर्ण शरण गेल्याशिवाय इतर कोणती कृती या जगामध्ये श्रेष्ठ आहे. तुम्ही इतके श्रेष्ठ आहात म्हणून तुमच्याविषयीची ही अवस्था अशी आहे, असं जगद्गुरूंचं मत आहे. तुम्ही परिसाप्रमाणे आहे. परिस हा श्रेष्ठच असतो, परंतु तो लोखंडाला चिकटतो. मी श्रेष्ठ आहे आणि हे कनिष्ठ आहे, हे खालच्या प्रतीचं आहे, असं जर विचार केला तर त्या लोखंडाचं सोनं कधी होणार. परंतु त्या लोखंडाला ते स्वीकारतात. त्याला स्पर्श केल्याच्या नंतर त्याचं सोनं ते करतात. आणि अशी ही सर्व संत मंडळी स्वतःचा मोठेपणा काय तो बाजूला ठेवतात. ते स्वतः मोठे असतातच, परंतु जगाच्या उद्धारासाठी, विकासासाठी ते अहोरात्र मोठेपणा न मानता त्या संपूर्ण उजाळ्या आलो वाटा किंवा आड राणे भरले जग धाडू संतांचे मार्ग हे कार्य करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आणि जे आड वाटाने जाणारं जे जग आहे, त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं कार्य करण्यासाठी आलेली ही सर्व संत मंडळी यांचं वर्णन करत असताना तुकोबाराय सांगतात की थोरी व सांडिली आपुली परिसे, नेने शिवो कैसे लोखंडासे. आणि या संतांचं जे काही अवतार कार्य आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवती पर उपकार आहे. इतरांवर उपकार करण्यासाठीच या संतांचं संपूर्ण जीवन, संपूर्ण देह हे खर्च करत असतात. आणि या संतांचं भांडवल जर म्हटलं तर, भांडवल अर्थशास्त्रातला शब्द आहे, कॅपिटल. भांडवल गुंतवल्याशिवाय उत्पादन घेताच येत नाही आणि उद्योजक बनताच येत नाही आहे. तुम्ही मनाच्या अवस्थेमध्ये फक्त उद्योजक होऊ शकत नाही आहेत. प्रत्यक्ष भांडवल, त्याची गुंतवणूक करणं, निर्माण करणं, ते जमवणं, हे जर केलं तर तुम्ही ते भांडवल तुम्हाला उद्योगपती बनवतं. तसं ज्याचं भांडवल आहे, त्या भांडवलाचा अनुभव आहे, योग्य पद्धतीचं समायोजन आहे, तो उद्योगपती असतो, तो श्रेष्ठ असतो. म्हणून या व्यावहारिक जीवनामधला असो किंवा आध्यात्मिक जीवनामधला असो, संत हे उद्योगपती आहेत. आणि त्यांचं जे काही भांडवल आहे, भूतांची दया, या विश्वामध्ये जे जे काही उपेक्षित आहेत, वंचित आहेत, तळागाळात रसतळाला आहेत, पामर आहेत, गरीब आहेत, कुठंतरी दारिद्र्यात पिसलेले आहेत, अशा विषयीची दया भावना, अशांच्या हितासाठी योग्य विचार देणं, अशांच्या हितासाठी कार्य करणं, हे कार्य करणारे ही सर्व संत मंडळी आहे. म्हणून भूतांची ही दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही दे. आणि यांची सेवा करत असताना, यांचं चिंतन करत असताना, यांना योग्य मार्गावर आणत असताना स्वतःच्या देहाचं काय होतं आहे याचा त्यांना विसर पडलेला असतो, याचा ते विचारसुद्धा करत नाही. आणि तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवत असं. ही सर्व संत मंडळी जी आहे, इतरांच्या दुःखामध्ये 2 आस्व गाळणारे मिळतील, सहज शक्य कृती आहे. कारण इतरांच्या दुःखात गेल्याच्या नंतर आपलं दुःख आठवतं आणि परिणामी माणूस मानसशास्त्रानुसार रडायला सुरुवात करतो. कदाचित माणूस आहे, संवेदनशील मन आहे, परंतु इतरांच्या सुखामध्ये सुख मानणं
ही अतिशय अवघड गोष्ट आहे या जगामध्ये. आणि इतरांच्या सुखामध्येच माझं सुख आहे. इतर सर्व जग सुखी असणं आणि त्यांना सुखी मानणं ही विचारसरणी अतिशय उच्च विचारसरणीचं एक उदाहरण आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मानणारे असे तो जगद्गुरू आहेत. आणि यांच्या मुखातून जे काही आलेले आहेत, आली मुखा वाटे अमृत वचने, तसं जी वचनं आलेली आहेत या जगाला अमर करणारी आहेत, जगाचा उद्धार करणारी आहेत, जगाचा विकास करणारी आहे, जगाला योग्य मार्गावर आणणारी ही विचारतत्व आहेत, विचारसरणी आहे, विचार नीतिमूल्य आहेत. आणि ते अमृतापेक्षा कमी नाही, ते अमृतच आहेत. इतर या पृथ्वीतलावर दुसरं अमृत नाही संतांची वचनं सोडून, कारण ते तुम्हाला कीर्ती, सन्मान, योग्य जीवन प्रदान करत असतात. आणि तुमचं संपूर्ण आयुष्य हे अमर करणारी अशी ही संतांची वचनं आहेत. म्हणून त्यांच्या मुखातून आलेली जी काही वचनं आहेत, अमृत हे मुखे श्रवत असाय. रामकृष्ण हरी.